3 एप्रिल 2023 ला आयडीलॅबचं इनॉग्रेशन झालं. त्यावेळी जे AICTE जे एक चेअरमन जे होते रामजी प्रसाद, त्यानंतर रामजी प्रसाद सर, त्यानंतर डोली सर आणि हे अनिल सहस्त्रबुद्धे सर, ह्याच्या हस्ते आपलं इनॉग्रेशन झालेलं होतं. आणि हे कॉलेजची मॅनेजमेंट आणि डायरेक्टर्स डीन्स. हा जो प्रिंटर आहे हा इंडस्ट्रियल ग्रेडचा 13 लाखाचा प्रिंटर आहे. त्याच्यात सिंगल हेड ड्युअल एक्सट्रुडर आहे, म्हणजे एका वेळी तुम्ही मल्टी कलरचं प्रिंटिंग करू शकताय. किंवा एखादा हे क्रिटिकल कास्टिंग आहे. हे एल्कॉम इंटरनॅशनल म्हणून जी कंपनी आहे कागलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट ईव्ही रिलेटेड त्यांचं काम आहे. त्यांचा हा पार्ट, जर हा पार्ट एक सपोर्ट जनरेट होते, म्हणजे एखादा पार्ट तुम्ही प्रिंटिंग करताना जर तो ओएनजी असेल तर त्याच्यासाठी सपोर्ट घेतोय. त्या केसमध्ये तुम्ही हा प्रिंटरवरती प्रिंटिंग करू शकताय. म्हणजे एका वेळी तुम्हाला 2 कलर वापरू शकता. त्यांच्यातला जो सपोर्ट होल्स वगैरे जे आहे, जर सपोर्ट जनरेट जर झाला तर ते लिमोनियम असेल किंवा एखादं लिक्विड मध्ये जर डिझॉल्व्ह केलं तर HIPS म्हणून जे मटेरियल येते ते ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते. त्याच्यासाठी आपण हा प्रिंटर यूज करू शकतोय. PCB मशीन आहे, जे आपण PCB साठी मॅन्युफॅक्चरिंग करते, तर ते PCB मशीन आहे. त्याचबरोबर आणि हा त्याची जर तुम्ही बेड साईज बघितली 5 बाय 10 फुटाची बेड साईज आहे. आणि जो झेड ऍक्सेस आहे तो 355 mm आहे. आणि मी रोटरी अटॅचमेंट आपण एक्स्ट्रा बसवले, म्हणजे जे आता हा तुम्ही एक ब्लॉक बघताय सिलेंड्रिकल, हा स्क्वेअर ब्लॉक होता, त्याच्यावरती टर्निंग केला, ते टर्निंग करून त्याच्यावरती आपण कार्विंग केलेलं आहे. त्या पद्धतीचं जर काही काम असेल तर आपण याच्यावरती करतोय. आणि बेसिकली पॅटर्न मेकिंग असेल किंवा तुमचं इंटेरियर डिझायनिंगचं कार्विंग असेल तर त्याच्यासाठी मशीन यूज केलं जात आहे. आता हे आर्ट्स जे आहे ते पण आपण कार्विंग केलेलं आहे याच्यावरती. ते पण मटेरियल सेम आहे, इकोबेटर केलेलं आहे. फक्त हे जे आहे ओरिजिनल आहे, इंडियन मटेरियल आहे, त्याच्यावरती कार्विंग केलेलं आहे. ट्यूब आहे, त्याचं जे बॅटरी आहे 120 बॅटरीची ट्यूब आहे. त्याच्यात त्या ग्रेड राहते, म्हणजे 120, 140 म्हणजे किती mm कटिंग करायचं त्या पद्धतीनं राहते. आणि ही बेड साईज जी आहे 4x4 ही त्याची बेड साईज आहे. याच्यावरून तुम्ही कटिंग आणि इनग्रेविंग करू शकता. आता हे जे आहे ते इनग्रेविंग ह्या मशीनवरतीच केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या ग्लासवरती शिवाजी महाराजांचं आपण एक इनग्रेविंग केलेलं आहे. तुम्हाला मगाशी जे ऑरेंजवर जे दाखवतं ते पण इनग्रेविंग आहे. आता तुम्हाला एक इनग्रेविंग आणि कटिंग दोन्ही ते दाखवतो प्रोग्राम. आता हे जे आहे ते 2 mm थिकनेस आहे, त्याच्यावरती आपण कटिंग करतो आणि याच्यावरती इनग्रेविंग करतो. किती बाहेर थोडे दिवस पण क्लिअर करून त्याला चांगली पण त्याला पण करतो काय. आता बिल्डिंग मशीन आपलं एक 3-4 दिवसात येईल आणि पुढच्या महिन्यात आपलं पॉवर मोठी पण चालू आहे. ही पहिले 3 मेजर मशीन्स आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिली मशीन हे लेझर कटिंग मशीन, हे 1.5 किलोवॅटचं आहे मशीन. त्याच्यामध्ये काय काय होतं, लेझर कटिंग करता येतं आपल्याला. म्हणजे जे मेटल शीट्स असतात 0.5 mm पासून ते 12 mm पर्यंत थिकनेस त्याच्यावरती कट होतात. हे MS आणि SS जे असतील तर SS 0.5 ते 0.6 mm पर्यंत कट करतात.